हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर रघुवीर चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आहे 23 ऑगस्टला आणि आता समर्थ रामदासांच्या भूमिकेमध्ये जो कलाकार आहे विक्रम गायकवाड आपल्याबरोबर आहे. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. एक्सलंट ट्रेलर मला फार आवडला आहे, खूप मस्त झाला आहे. बरं कसं आहे? मी मस्त. आणि ना जबाबदारीची भूमिका, अर्थातच वेगळी भूमिका, इमॅजिनेशनच्या पलीकडे, राईट? जेव्हा सगळ्यात पहिलं विचारलं दादा तुला या चित्रपटासाठी, काय पहिला विचार होता? पहिले तर शंकाच आली की अशी भूमिका मी साकारू शकेल का. कारण माझा तर विचार होता की एक विचार करून सांगतो असं म्हणावं आणि नंतर नकार द्यावा. कारण माझी पर्सनॅलिटी आणि समर्थांचे आपण जे काही चित्र आजपर्यंत पाहिलं आहे ते खूप ह्यूज आहे. मी ते कॅरेक्टर करू शकेल का, माझा असा चित्रकलेच्या शिक्षकासारखा चेहरा त्यामुळे मला शंका होती. पण आमचा दिग्दर्शक निलेश कुंजेंनी काय केलं, माझा एक फोटो घेतला, त्याला स्केच केलं समर्थांसारखं. तो म्हटलं की तू जर ही भूमिका केली तर असा दिसशील. तो फोटो बघितल्यावर मला असं वाटलं की येस आपण जवळपास जाऊ शकतो आहे. मग मी त्याला होकार दिला आणि मग सुरू झालं. आपण ना सगळे शाळेत असल्यापासून मनाचे श्लोक म्हणा किंवा दासबोध त्यांनी लिहिला हे आपण सगळ्यांनी ऐकलं आहे, पण आहे ना बघितलं कुठे नाही आहे किंवा असं आपण ठरवून वाचायला जात नाही ना कुठल्या गोष्टी. तुझ्या बाबतीत काय होतं? अगदीच तसं होतं. फक्त मनाचे श्लोक माहिती होते आणि सज्जनगड हे समर्थांचं ठिकाण आहे एवढंच माहिती होतं. खरंच काही माहिती नव्हतं. पण नंतर आम्ही मुहूर्ताच्या वेळेस सज्जनगडावर गेलो तेव्हा मग ते सगळं कळायला लागलं हळूहळू आणि मग मजा यायला लागली सगळ्या प्रोसेसची. म्हणजे मी बाहेर पोस्टरमध्ये जेवढं डिटेलिंग दिसतंय जे काही होतं ते, राईट? जेव्हा तू स्वतःला पाहिलंस या लुकमध्ये दादा, किती एक म्हणतो दडपण आलं, काय होतं, बटरफ्लाय स्टमक काय होतं? दडपण तर आलंच. कारण दडपणपेक्षा म्हणजे सुरुवातीची रिॲक्शन अशी होती, एक तर डोळे घार आहेत माझे, ते एक लेन्स लावायचे होते आणि मी वाड्याला शूट करत होतो. ते एक एवढंसं काही कण गेलं की ते लेन्सला किती इश्यू होतो. पण मी जेव्हा पूर्ण रेडी झालो आणि आरशात बघितलं तेव्हा मला असं आलं की अर्धं काम तर झालं आहे. म्हणजे किमान आपण दिसतोय. आता इम्पॉर्टंट आहे की आपण नुसताच दिसला, काम नाही बरं केलं असं नको व्हायला. मग डबल दडपण येतं की तुम्हाला आता काम करायचं आहे. कारण खूप बांधले जातो आपण इतक्या मोठ्या माणसाचं काम करताना की तुला चौकट नाही सोडता येत, तुला हातवारे कंट्रोल करावे लागतात. की मला वाटतं आता असं नॉर्मल कॅरेक्टर करताना वाटलं समोरच्या व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवावा असा, पण इथे नाही ठेवू शकत तू. इथे तुला बांधलेच लागतं आणि ती चौकट मोडून आणि त्या भूमिकेचं पावित्र्य राखणं फार गरजेचं असतं. कारण खूप अख्ख्या समाजाच्या आहे ना भावना अडकलेल्या असतात त्या व्यक्तिरेखेसमोर. आपली एक चूक खूप त्रासदायक ठरू शकते समाजासाठी. पडद्यामागे किती तयारी होती, काय काय अभ्यास केला, कोणाकोणाची मदत झाली असं? पडद्यामागे तर होतीच. म्हणजे आम्ही समर्थ सेवा मंडळ जे आहे कार्यरत सज्जनगडावर, त्यांची खूप मदत झाली अभ्यासासाठी. त्याच्यानंतर व्यायाम करावा लागला. मी जिमला कधी जात नाही, त्यामुळे तो एक माणूस आमच्या निर्मात्याने दिला होता. तो घरी यायचा, 2 तास व्यायाम करून घ्यायचा, एक डाएट सेट केला होता. आणि त्यांना असं तो 6 पॅकवाली तब्येत नको होती. कारण ते तालमीत जायचे, ते सूर्यनमस्कार घालायचे शेकडो हजारो, आणि त्यांचं खाद्य म्हणजे ते गव्हाची लापशी जी असते ती खाणं, ते त्यांचं खाणं होतं. तर त्या हिशोबाने त्यांना तशी तब्येत हवी होती. तर ते एक काम झालं आणि समर्थ मंडळाचं ते अभ्यासासाठी. आणि ना असं असतं ना की आपण कलाकार म्हणून जे एखादी भूमिका साकारतो तेव्हा स्वतःशीच काहीतरी गोष्टी किंवा बंधनं घालून घेतो. आता इतक्या मोठ्या पुरुषाची भूमिका, महापुरुषाची भूमिका आपण म्हणूया साकारायची, काय स्वतःशी ठरवलं होतंस ही भूमिका साकारताना किंवा काय स्वतःला सांगायचाच रोज? खरं सांगू का, मी असं फार बंधन नाही घालून घेत. कारण जोपर्यंत मी त्या गेटअपमध्ये आहे तोपर्यंतच मी ती व्यक्तिरेखा करतो आहे. नंतर बाकी मी विक्रम गायकवाडच आहे. कारण मी बरेच लोक पाहिलेत असे की जे त्या भूमिकेच्या नादात स्वतःची पर्सनॅलिटीच हरवून बसतात. मला एका चित्रपटासाठी माझी पर्सनॅलिटी हरवून चालणार नाही, त्यामुळे बंधन तर अर्थात घालून घेतली होती. कारण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे समर्थांची भूमिका करताना तुम्ही मांसाहार नाही करू शकत. म्हणजे गेटअपमध्ये नाही आणि असंही नाही. कारण तुला शेवटी त्यातलं काहीतरी अंश तुला आत घ्यावा लागेल तर ते पडद्यावर दिसणार आहे. त्यामुळे ती त्या काळापुरती बंधनं नक्कीच घालून घेतली. पण मी सांगितलं तसं की ते मी फार ह्याच्यात नाही जात की जेणेकरून त्याचा नंतर पुढची भूमिका करताना त्रास होईल. भारतभर भ्रमंती त्यांनी केली आहे. मी आता ट्रेलरमध्ये बघितलं तर मनालीचं शूट दिसतं आहे, राजस्थानचं शूट दिसतं, वेगवेगळ्या ठिकाणी. अशा वेळी ना आपण फिजिकली मेंटली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं असतं. कारण ते दिसलं पाहिजे ना आपल्या आउटर अपिअरन्सवरनं, राईट? तुझी कशी तयारी? हो,
फिजिकली तर आमची ट्रेनिंग सुरू होती. मेंटली काय होतं, आपण एका वेगळ्या एक 2 पावलं वर आकाशात तरंगायला लागतो. कारण चर्चा खूप होते ना, म्हणजे एखाद्या आपण रात्री गोष्ट सांगताना जर कुठल्या तरी शौर्यकथांचा विषय निघाला तर आपण एक्सायटेड वेगळ्या पद्धतीने असतो. भूताच्या गोष्टी सांगायला लागलो की तसे घाबरायला लागतो अंधाराला. तसंही आम्ही सतत 24 तास समर्थांनी हे केलं होतं, समर्थांनी ते केलं होतं. चारुदत्त आपळेंची कीर्तनं ऐकायचो आम्ही आणि त्यांनी फार डिटेल्ड त्यांची कीर्तन आहे चारुदत्त आपळेंची. तर ती ऐकताना तुला आतनंच एक हे येतं, एक्साइटमेंट निर्माण होते की वाव, आपल्याला ही भूमिका करायला मिळते. सगळ्यात चॅलेंजिंग म्हणूया किंवा कस लावणारा एखादा सीन जर आज मी तुला विचारला रघुवीर या चित्रपटातला, तर तो कोणता सांगशील मला? जो तुझा खूप आवडीचा तर असेलच, पण कस लागला तो करताना, तो काय? सगळेच सीन तसे होते. पण आम्ही जे हे केलं ना, ट्रॅव्हल केलं भ्रमंतीच्या गाण्यासाठी, आम्ही जे शूट केलं ना, 2 दिवस मनालीमध्ये होतो बर्फात, आणि कट्टू तिथनं खाली उतरलो आणि जैसलमेरला वाळवंटात गेलो. ते फक्त थोडंसं फिजिकली टायरिंग होतं, कारण आम्ही गेलो होतो तो उन्हाळ्याचा काळ होता. फक्त टॉपलाच बर्फ होता, त्यामुळे आम्हाला अख्खा डोंगर चढून वर जावं लागायचं आणि तिथे शूट करायचं बर्फात. त्यामुळे घामाघूम झालेलं असायचो. मग बर्फात शूट करायचो, परत खाली यायचं. मग ते 2 दिवस केलं की परत चटके बसतात पायाला. ते फिजिकली टायरिंग होतं. बाकी मला काय तसा त्रास नाही झाला. आणि या सगळ्या मेहनतीनंतर तयार झाला चित्रपट 23 ऑगस्टला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. निलेशशी बोलताना तुम्हाला म्हणाला की दर्शना खूप चॅलेंजेस आले, सोपं नाही हा चित्रपट रिलीज करणं, राईट? या सगळ्यातनं काय आपल्या लाडक्या प्रेक्षकांना हक्काने सांगशील थिएटरपर्यंत? मी नक्कीच हक्काने सांगेन, आणि मला असं वाटतं की ह्या चित्रपटाच्या बाबतीत प्रेक्षकांना आवाहन करायची गरज नाही लागणार, कारण समर्थ रामदास स्वामींवरचा येणारा हा पहिला चित्रपट आहे ज्याच्यात त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंतचा जीवनपट उलगडला जाणार आहे. आम्ही खूप कष्टाने चित्रपट बनवला आहे, म्हणजे 2 वेळा हा पिक्चर रिलीज होता राहिला, आणि आज 3ऱ्या वेळेस आमचा निर्माता दिग्दर्शक यांनी खूप कष्ट करून हा पिक्चर प्रेक्षकांपर्यंत आणला आहे. आणि पिक्चर बनवतानासुद्धा खूप कष्ट केलेत आम्ही, आणि जितका जास्त सत्याच्या जवळ जाता येईल त्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला मजा येईल ही फिल्म बघताना, की आपण ज्या व्यक्तीचे मनाचे श्लोक घोकमपट्टी करून पाठ केलेत, त्या मागचा काय इतिहास आहे, आणि ते मनाचे श्लोक का निर्माण करावेसे वाटले समर्थ रामदासांना, का 1100 मठांची स्थापना करावीशी वाटली त्या काळात, आणि काय गरज होती बलोपासनेचं शिक्षण देण्याची, त्या काळच्या समाजाला कुठल्या पद्धतीचं प्रबोधन त्यांनी का केलं, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या चित्रपटात मिळतील. नक्की बघा 23 ऑगस्टपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुला. थँक्यू.